नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या विजेता 9464 या यूट्यूब चॅनलमध्ये। बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती एक नवीन व्हिडिओ येत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असा आहे, येणाऱ्या ज्या 19-20 तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आझाद मैदान येथे उपोषणाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे मुंबईची हालत फ्युचरमध्ये कसे असेल आणि लोकांची प्रतिक्रिया त्याबद्दल कशी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला थोडाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया आणि मराठी गुरु या मूवीमधील आपण काही सीन्स आपल्या स्क्रीनवरती बघूया। चला तर मग बघून घ्या तुम्ही स्क्रीनवरती। दादा तुम्हाला नेमकं काय हवंय? ओ तांबा देता का जरा? दिसत नाही होता इथे। हे घ्या। हा द्या। दादा तुम्ही भर रस्त्यावर अशी आंघोळ करताय, तुम्हाला लाज नाही वाटत आहे? लाज सरकारला वाटायला पाहिजे ना, त्यांनी रस्ते आणले आम्हाला। 20 जानेवारीच्या नंतर मुंबईची हीच अवस्था मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळणार आहे। चला तर मग या व्हिडिओवरती इन्स्टावरती लोकांच्या या व्हिडिओबद्दल काय प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेऊया या स्क्रीनवरती। तर मित्रांनो, MK पाटील यांनी या व्हिडिओवरती कमेंट केली आहे, सर्व मराठा भावांनो, लवकरच हा इतिहास मुंबईमध्ये बघायला मिळणार आहे। चला तर मग नेक्स्ट, राजू बाबडे 100% बरोबर आहे असं त्यांनी या व्हिडिओच्या कमेंटमध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर रोहित शिंदे यांनी ह्या व्हिडिओवरती एक कमेंट केलेली आहे, ती अशी आहे, मस्त बनवले आहे व्हिडिओ, हा मराठ्यांची ताकद, 20 जानेवारी सरकारला कळेलच, जय शिवराय। जय शिवराय भाऊ। त्यानंतर गणेश कदम यांनी पण या व्हिडिओवरती कमेंट केलेली आहे, नवीन फिल्म येत आहे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती। तर मित्रांनो, नक्कीच मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एक नवीन सिनेमा येणार आहे। त्या सिनेमाचा त्याबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही, बट लवकरच त्यांच्यावरती एक नवीन सिनेमा येणार आहे। एक शायरी मिस्टर समीर यांनी केलेली आहे, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, बिंदास मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में किसको कम है, अच्छा या बुरा तो केवल भ्रम है, जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है। वाह समीर जी, क्या भारी कमेंट केलेली आहे तुम्ही। MPSC म्हणून 73 म्हणून यांनी एक कमेंट केली आहे। आता ती कमेंट अशी आहे, स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला, आता जर आरक्षण देण्याची इच्छा नसेल तर पुढे जरांगेंना उभं करू आणि निवडून देऊ, मग सरकार काही करू शकत नाही। भाऊ, याबद्दल खूप काही विचार करावा लागेल, कारण मनोज जरांगे पाटील यांनी सरळ सांगितलेलं आहे की मी राजकारणात प्रवेश करणार नाही, बट ते बघतील, त्यांचा विचार आहे। लोकांचं जर मानसिकता जर बदलली की आरक्षण भेटलंच नाही तर ह्या महाराष्ट्रात कधी काहीही होऊ शकतं। एक मराठा लाख मराठा। त्याच्यानंतर किंग ऑफ PK यांनी सुद्धा एक कमेंट केली आहे, मराठा खडा तो साला सरकार से बडा। वा भाऊ, जय शिवराय तुम्हाला, मानाचा मुजरा। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।